एक महत्त्वाची बातमी आणखी बघूयात। धाराशिव परांडा तालुक्यातील चांदणी नदीला या महिन्याभरात 5 वेळा पूर आलाय। पुराच्या पाण्याने नदीकाठच्या जमिनीमधील माती, पीक सगळंच वाहून गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। ही शेती नीट करायलाच लाखो रुपये लागणार आहेत। त्यामुळे सरकारने पंचनाम्याचा फार्स न करता शेतकऱ्यांना सरसकट मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकरी सरकारकडे करतायत। धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात मोठी अतिवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं। मी आता चांदणी नदीवरती आहे आणि चांदणी नदीचं पात्र आज जरी बघितलं तर दुथडी भरून वाहत आहे। आपण बघू शकतो की ही चांदणी नदीचा परिसर आहे आणि या पाण्याची पातळी जर बघितलं तर किमान 5-5 किलोमीटर बाजूच्या शेतात जे आहे ते पाणी गेल्याचं पाहायला मिळालं। इकडल्या जर बाजूला बघितलं तर गावकरी आहेत आणि इथं आसपासच्या परिसरात देखील पाणी होतं। आताही काही परिसरात ठिकाणी पाणी दिसतंय आणि मका आणि उडीद लावणारे शेत होतं। ह्या शेतातली पूर्ण जमीन पीक जे आहे ते पाण्यात वाहून गेलेलं आहे। शेतकरी खरडून गेलेलं म्हणता येईल। जमीन खरडून जाण्याचा जो प्रकार असतो तर आपल्याला तिथं पाहायला मिळतं। जमीन कशी खरडून जाते, काळी माती जाऊन ही दगड जे प्रकारे दिसतात ती माती खरडून जाण्याचा प्रकार म्हणतात। आणि मूग आणि उडीद याच्यामध्ये होतं, मकाही लावली होती। आपल्यासोबत या शेतकऱ्यांनी बघितलं तर ही मक्याचं पीक आहे आणि हे सगळं पूर्णतः वाहून गेलेलं आहे। काय सांगाल बाबा, किती पाऊस होता, कसं नुकसान झालंय? ढगफुटीचं प्रमाण होतं आणि अति पाऊस झाल्यामुळे पिकाचं पूर्णपणे नुकसान होऊन मका, सोयाबीन, तूर, उडीद आणि ऊसाचं पूर्ण नुकसान झालंय। तात्काळ सरकारने आर्थिक मदत करावी। कुठल्या कुठल्या ह्याच्यात पाणी गेले, कुठल्या कुठल्या पिकाचं नुकसान झालंय? तूर, मूग आणि सोयाबीन आणि मका होती ह्या ठिकाणी। किती दिवस पाऊस पडत होता? 1 महिना झाला सतत पाऊस आहे। सततच्या पावसानं अतोनात नुकसान झालेलं, प्रत्येक शेतकऱ्याला झळ पोचलेली याची। काय सांगाल बाबा, कशाचं नुकसान झालंय, काय परिस्थिती जाते आता परिसरात? तूर, सोयाबीन, उडीद, मूग सतत 5 वेळेस गावात महापूर आल्यामुळं जनता त्रस्त झाली। सगळ्या घरोघरी पाणी शिरलं तरी सध्या एक पीक राहिलेलं नाही। गावातलं काय अन्नधान्य, जनावरं, शेळ्या, जमीनचं तर काय धान तर खरून गेलं, पण ही माती सध्या राहिली नाही। पंचनामे झालेत का? नाही, पंचनामे झालेत, परंतु नदीकाठचे ठराविक लोकांचे झाले, ठराविक लोकांचे झाले, बाकीच्या लोकांचं पंचनामे नाही, काय नाही। आज शेतकऱ्याच्या बांधावर अगर कुठं जरी एखादं गांजाचं झाड दिसलं तर ही देवेंद्र फडणवीस, अजितदादा, ही अमुक हे जे आहे ती तिघाची जत्रा, ही जत्रा तिथं लगेच शासकीय पंचनाम्याला पाठवते। आता शेतकऱ्याची सरसंकट ओला दुष्काळ जाहीर करावा। शासन जरी प्रचार मदत पंचनामे झाले, मदत जाहीर करायला असं सांगितलं जातंय। मदतीसाठी निकष लावले जातात, मात्र सर्रास जर बांधावरली वस्तुस्थिती बघितली, जमीन खरडून गेली आहे, पिकं पाण्यात वाहून गेली आहेत। पंचनामे मात्र काही ठराविक लोकांचे झालेत, काही शेतकऱ्याचे झालेले नाहीत। पंचनामे जर झाले नसेल तर शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, ही एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना हे दुःख सहन होत नाही। शेतकरी आता कुठेतरी उभा राहण्यासाठी आर्थिक मदतीची अपेक्षा सरकारकडून करताना दिसत आहे। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, परांडा।